आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, विश्ववंदनीय छत्रपती शिवराय आणि दीन दलित अत्याचारित पीडितांसाठी ज्या ज्या महामानवांनी कार्य केलं त्या तमाम महामानवांना आणि महानायकांना मी आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात मानवंदना देते। आणि सर्वप्रथम माता सरस्वती आणि संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होते। आज या ठिकाणी गुरु ग्लोबल स्कूल या प्रशालेच्या या स्कूलच्या या स्नेह संमेलन प्रसंगी गॅदरिंगच्या या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या ठिकाणी ज्यांचंच काही वेळापूर्वी आगमन झालेलं होतं ते आमचे बंधू विशालजी कानेकर, नम्रताताई शिंदे, प्रीतीताई जाधव, आमचे बंधू आदरणीय पुट्टेवाड सर, यासोबतच आमचे बंधू माननीय दिग्विजयजी शिंदे आणि आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुषमा जाधव मॅडम, यासोबतच सर्व स्टाफ, सर्व प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व माता, पालक, बंधू भगिनी आणि माझे सर्व चिमुकले बालमित्र, विद्यार्थिनी सर्वांना सप्रेम नमस्कार, जय जिजाऊ। अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने व्यत्यय आणण्याचं काम केलेलं आहे, पण आता अध्यक्ष म्हणल्यानंतर ती जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागते। आणि खरं तर मगाशीच आपल्याशी सुसंवाद साधायचा होता, पण मुलं बऱ्याच वेळापासून वाट पाहत होती, त्यांचा मध्ये बराचसा गोंधळ चालू होता, त्यामुळे लागलीच आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती। तर अतिशय सुंदर चिमुकल्या बालकांनी या ठिकाणी सुंदर परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुकतेने सर्व पालक, नातेवाईक सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात। खरोखर आपण प्रत्येकाला स्वप्न असतं की माझ्या मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये शिकावं, माझ्या मुलांना मोठं व्हावं। अगदी स्वातंत्र्याच्या काळामध्ये माझं जिजाऊंनी स्वप्न पाहिलं होतं, स्वप्न पाहती जिजाऊ शिवबाई राजा व्हावे, गांजलेले यारे त्याला दान स्वातंत्र्याचे द्यावे, दान स्वातंत्र्याचे द्यावे। एवढं मोठं अगाध स्वप्न त्या काळामध्ये मासाहेब जिजाऊंनी पाहिलं। माझ्या पुत्राने राजा व्हावं, यांनी या गांजलेल्या पीडित अत्याचारित रयतेला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवावा, एवढं मोठं अगाध स्वप्न त्या काळात मासाहेबांनी पाहिलं। मग आज आपण 21व्या शतकातल्या माता माऊल्या आपल्या मुलानं उच्च शिक्षित व्हावं असं स्वप्न नक्कीच पाहू शकतो आणि जिजाऊ सावित्रीबाईंच्या वाटेवर 2 पावलं नक्कीच चालू शकतो। हा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे। एक पालक म्हणून आपली ती भूमिका असली पाहिजे। आपल्या मुलानं कसं उच्च शिक्षित होईल, सुसंस्कारित तो कसा होईल, उद्याच्या भारताचा सर्वोत्तम नागरिक तो कसा बनेल, ही आपली भावना त्याच्या पाठीमागे असली पाहिजे। फक्त आपण एकमेकींचे स्टेटस बघण्यापेक्षा आपल्या मुलांचं स्टेटस कसं वाढवता येईल, कसं उंचवता येईल, एक आई म्हणून ही आपली भूमिका असली पाहिजे आणि जबाबदारी असली पाहिजे। तेव्हाच खऱ्या अर्थानं उद्याचा भारत घडेल, आपली पर्यायानं आपली मुलं घडतील आणि हा समाज घडेल। त्यामुळे एक आई म्हणून वडिलांपेक्षाही जास्त जबाबदारी निसर्गानेही आपल्यावर सोपवलेली आहे। त्यामुळं आपल्या मुलांचं संगोपन कसं योग्य रीतीनं करता येईल, त्यांना कसा सुसंस्कार चांगल्या प्रकारे देता येतील, याचा विचार प्रत्येक पालकांनी करण्याची गरज आहे। ही परिस्थिती कशी असू द्या, त्या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची जिद्द जेव्हा अगोदर आपल्यामध्ये असते तेव्हाच ती आपल्या मुलामध्ये सुद्धा येणार असते। त्यामुळे परिस्थिती पुढे न डगमगता, न होता आपण खंबीर मनानं आपल्या मुलांसाठी प्रत्येक पावलावर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आदर्श हा खूप मोठ्या व्यक्तींचाच घ्यावं असं काही नसतं। आपल्या आजूबाजूची अनेक उदाहरणं सुद्धा आपल्याला खूप मोठा धडा शिकवून जातात, खूप मोठं ज्ञान देऊन जातात। आताच या ठिकाणी मी तुम्हाला आता लगेचच उदाहरण सांगते। एक मला वाटतं काय सांगू राणी मला गाव सुटेना, त्या गाण्याचं डान्स चालू असताना इथे कपल होतं, एक छोटासा मुलगा मुलगी, तर त्याच्यामधला तो मुलगा
तो पार्टनर त्याच्या डोळ्याला काहीतरी बहुतेक प्रॉब्लेम झाला असावा, सतत रडत होता. पण त्याच्यासोबत असलेली चिमुकली त्या परिस्थितीमध्ये अडखळून न जाता ती खंबीरपणे तटस्थपणे उभी राहिली आणि पूर्ण डान्स परफॉर्मन्स तिनं पार पाडला एकटीनं. याला म्हणतात परिस्थितीवर मात करणं. तिच्यासाठी, तिच्या आई वडिलांसाठी आपण टाळ्या तर वाजवलात, पण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. तर हेच आपल्याला शिकवायचंय, हेच आपल्याला मुलांना ह्याच पद्धतीनं घडवायचंय आणि पुढे न्यायचंय, ज्यामुळं आपल्याला एक सुंदर समाज कसा निर्माण करता येईल. ज्या महापुरुषांना आपल्यासाठी त्यांच्या अख्ख्या आयुष्याचं बलिदान दिलं, त्या महामानवांचा विचार, त्या महामानवांचं कार्य, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हे आपल्या माध्यमातून समाजामध्ये आपल्याला जागृत ठेवायचं आहे आणि एक सुजाण नागरिक घडवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहायचं आहे. तर या प्रशालेच्या या सुंदर नियोजनासाठी मॅडमचा आम्ही आल्यापासून मी पाहते त्यांची धावपळ, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं असणारं बारकाईनं लक्ष, त्यांचं नियोजन, या गोष्टी किती महत्वाच्या असतात. एक जर आपल्याला एखादी संस्था चालवायची असेल तर उत्कृष्ट नियोजन कसं असावं, या सगळ्या गोष्टी मॅडमच्या रूपानं, एक परिपूर्ण संघटन कसं असावं मी या ठिकाणी त्यांच्या रूपानं पाहते. आणि निश्चितच त्यांच्या एक संस्काराखाली आपली मुलं नक्कीच एक उज्ज्वल भविष्य काळ गाठतील अशी आशा व्यक्त करते आणि आपल्या या स्कूलला भरभरून अशा शुभेच्छा देते. उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती व्हावी या शुभेच्छासह या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. धन्यवाद मॅडम. मॅडमनी खूप कौतुक केलेलं आहे आपल्या मुलांचं. पालकांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायला पाहिजे, आणखीन जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे. थँक्यू मॅडम.